नमस्कार, मी संदीप वैद्य, समाजसेवक. माझ्याकडे आज अशी घटना घडून फोन आला मला. या भावाने मला कॉल केला, कारण माझा इंस्टाग्राम पाहतो, सोशल मीडिया बघतो. यांनी मला कॉल केल्यानंतर मला यांची घटना घडलेली आहे. यांच्या मिसेस ताई सांगते की बाबा ऑनलाईन इंस्टाग्रामवर यांची कोणाची ओळख झाली होती. तो मुलगा त्यांना ब्लॅकमेल करतो आहे. तर मी बोललो ठीक आहे, तुम्ही पोलीस स्टेशन गाठा, मी येतो तिकडं सावनगर पोलीस स्टेशनला. आता मी यांना इकडे घेऊन आलो होतो. पोलिसांनी मदत केली आम्हाला, असं नाही. आता जे घटना यांच्या संगती घडलेली आहे ते आता ताई स्वतःने त्यांच्या नवऱ्या स्वतः सांगणार. सांगा. 5 वाजता माझी मिसेसचा कॉल आला, तर एकदम घाबरली होती. तर मी विचारलं काय झालं, तर ते मला बोलले अजय देशमुख आहे ना, मला ना आता माझं पाठ करतो आहे, माझ्या पाठीपाठी आहे. तर मी बोललो कुठं आहे तो, तर बोलले आंबेडकरच्या हॉलच्या इथं मी ना इकडं माझ्यासोबत थांबला आहे. मी बोललो कसं काय त्याला घर सापडलं त्याला. तर त्यांनी माझी मिसेस बोलली मी आज कामावरती गेले ना, तर तिकडून बहुतेक त्याला तिच्या पाठी केल्या आहेत. मग घरापर्यंत आला आहे आणि घरापर्यंत येऊन घरात दार वाजून अर्धा तासपर्यंत घरात दार वाजून तिला धमकी देतो आहे, दार उघड नाही तर दार तोडून टाकेल, नाहीतर खिडकी फोडून टाकेल. मग ती मला सांगितली ना, तर तेव्हा मी लोअर परेलवरून मी कामाला लोअर परेलला आहे. तर मी तिकडं तसंच मी ना कामावरनं धावत आलो इकडं. मग तर तोपर्यंत मी येईपर्यंत ना तिचा मोबाईल माझ्याशी बोलत होती. मी जोपर्यंत कामावरनं बाहेर पडलो कॉल चालूच होता माझा. तर तेव्हापासून जसं मी त्याला बोललो तिचं माझ्या मिसेसचा मोबाईल हातातनं घेऊन हॅलो बोलला माझ्याशी. मी बोललो तिकडंच थांब, मी येतो आहे. तर तेवढंच माझ्या मिसेसचा मोबाईल जोरात आपटून पूर्ण मोबाईल तोडून तो तिकडनं पळून गेला, म्हणजे गेला तो तिथून. आणि मी इकडं घरी आलो, तर माझी मिसेस घरी आल्यानंतर तर मी विचारलं तो कुठं आहे. तर मिसेस बोलली की तो निघून गेला, मोबाईल फोडला आणि निघून गेला आणि मला धमकी देऊन गेला. इंस्टाग्रामला माझी 3-4 महिन्यापूर्वी ओळख झाली होती. मला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. मग मी ती अजय देशमुख नावची होती, मी ॲक्सेप्ट केली. मग आमचं साधं बोलणं चालू होतं, फक्त फ्रेंड्सच्या नात्यानं, हाय बाय वगैरे असं. मग तो मला ब्लॅकमेल करत होता की तू माझ्याशी बोल किंवा असं वगैरे. तर मी बोलले मला नाही बोलायचं आहे, मी मॅरिड आहे, मला नाही बोलायचं आहे. मग आज डायरेक्ट तो माझ्या घरापर्यंत आला, दरवाजा ठोकला, मी रिस्पॉन्स नाही दिला. मग मी बाहेर दळप ठेवायला गेले होते, तेव्हा त्याने माझा पाठलाग केला. पाठलाग करून तो मला धमकी देत होता की तू नाही बोललीस तर मी माझं जीवाचं काय तर बरं वाईट करेन, असं तसं त्याने मला धमकी दिली. आणि मी माझ्या मिस्टरांना लगेच फोन लावला, तर ते येत आहेत असं समजल्यावर तो थोड्या वेळानं लगेच निघून गेला. जसे माझे मिस्टर येतील असं समजल्यावर मोबाईल फोडला आणि तो निघून गेला तिथून, मिस्टर यायच्या आधीच. मी धमकी दिली आणि माझा मोबाईल फोडला, याच्याबद्दल नोंद केली आहे. पोलीस आता करत आहेत. मित्रांनो, आज आपण बघतच आहोत की सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवतात. आपली आई बहिणी असतात, काही असे छपरी पोरं असतात की नकली आय डी बनवून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि त्यांना नंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतात आणि नंतर ब्लॅकमेल करता येतात. त्याच्यानंतर आता एवढी घटना घडते, आपण लोक पाहतात की बाबा तो जो इंस्टाग्रामवर त्याची फ्रेंडशिप असते, जो मुलगा असतो, ती बाई असते, बाई माणसाचे साधारण असं एवढं त्यांना ज्ञान नसतं. ठीक आहे, पण माझी एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला हात जोडून रिक्वेस्ट आहे की सोशल मीडिया जी आहे ना, ही चांगल्यासाठी आहे, वाईटसाठी नाही. जर तुम्ही कोणीही व्यक्ती तुम्हाला जर आपल्या आई बहिणीला रिक्वेस्ट पाठवत असेल आणि तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करून त्याच्याशी संवाद साधत असाल तर प्लीज असं काय करू नका. आपला संसार बघा. आजकाल जे लोक आहेत त्यांना काही कामधंदे नाही, ते तुम्हाला रिक्वेस्ट पाठवणार, मोठी तुम्हाला स्वप्न दाखवणार आणि तुमचं घर संसार खराब करून टाकणार. माझं एवढंच म्हणणं आहे, चॅनलच्या माध्यम CNN न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझं एवढंच म्हणणं आहे, माझ्या जे आई बहिणी आहे जेवढे इंस्टाग्राम वापरतात, सोशल मीडियावर जे ॲक्टिव्ह असतात, त्यांना मला हात जोडून विनंती आहे, प्लीज माझी बहिणी माझी आई जेवढे आहे, तुम्ही कोणाची पण रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. ॲक्सेप्ट केल्यानंतर ते तुमच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला गोड बोलून तुम्हाला आपला प्रेमाचा जाळ्यात फसवून घेतात, नंतर तुम्हाला ब्लॅकमेल करतात. असंच प्रकरण माझ्या या ताईबद्दल झालेलं आहे. ठीक आहे, ताई मला त्यांच्या मिस्टरनी मला कॉल केला. ठीक आहे, आज मी त्यांच्या मदतसाठी आलो सावनगर पोलीस स्टेशनला. ओके, मी मदतसाठी आल्यानंतर असंच सगळेच कोणी येत नाही, पण मी का आलो,
आणि हे व्हिडिओ बनवायच्या मला ताईला काय असं फेमस किंवा मला फेम नाही व्हायचं, पण ह्या तुमच्या व्हिडिओ बनवायचं कारण ताई एवढं एक म्हणलं एवढंच कारण आहे की जे लोक अजून कोणी बहीण असेल ताई असेल ती जागृत व्हायला पाहिजे. फक्त एवढा आमचा ह्या व्हिडिओ बनवायचा आणि न्यूजमध्ये इंटरव्ह्यू द्यायचं कारण आहे. बाकी कुठला आम्हाला फेम नको काही नको. ही माझी बहीण आहे ताई आहे. असे जेवढे पण माझे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना हे करतो जी कोणाला पण त्रास असेल किंवा काही असेल या चॅनलचा खाली माझा नंबर असतो. संदीप वैद्य माझं नाव आहे. समाजसेवक करून मी ओळखला जातो. तुम्ही मला संपर्क साधा. कुणालाच आई बहिणीला काही त्रास असेल कुठलाही पोलीस स्टेशनचा त्रास असेल कुठलाही तुम्हाला त्रास असेल मला संपर्क साधा. मी तुमच्या सेवेला 24 आवर्स हाजीर राहील. जय महाराष्ट्र. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.